नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सांगली तकच्या सर्व प्रेक्षकांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. काल पूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष होतं ते सांगली जिल्हा परिषदचे अध्यक्ष कोण होणार, कारण बरंच रणकंदाण्यावर माजलं होतं. पण शेवट तो आला ते म्हणजे कासेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून उच्चांकी मताने ज्या निवडून आल्या त्या संगीताताई सांगली जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत. ताई, पहिले तर आपलं अभिनंदन आणि खरंच खूप शुभेच्छा. आणि आपण आता जिल्ह्याचं नेतृत्व करत आहात, काय वाटते, काय भावना आहेत? स्वर्गीय राजाराम बापू आणि कैलासवासी जनार्दन काका यांचा वारसा असल्यामुळं मी राजकारणात उतरले. जयंत पाटील साहेब आणि देवराज दादा यांचंही चांगलं मार्गदर्शन, बाकी सगळ्या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांचंही म्हणजे आघाडी झाल्यामुळं मार्गदर्शन सर्वांचं लाभलं. ताई, आपली उमेदवारी जाहीर करण्यापासून ते निवडून आणण्यापासून जिल्हाध्यक्ष होईपर्यंत तुमचे भाऊ तुमच्या पाठीशी ठामपणे उभे होते. काय वाटते, का बहिणीला भावाबद्दल काय वाटतंय? असे भाऊ म्हणजे सगळ्याच बहिणींना भेटावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे खूप चांगलं त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. खूप चांगलं मार्गदर्शन आहे त्यांचं. आणि त्यांची धडपड जाणवत होती, कारण ते पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्यापासून त्यांची धडपड हो, होती. हो. होती. खूप त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. खूप सर्व काही म्हणजे निवडून आणण्यापर्यंत सगळं त्यांनी हे केलं. आता काय प्रामुख्यानं आता महिलांना संधी मिळते, आपण तर वारसा आहे आपल्याला. आणि प्रामुख्यानं आपले वडील जनार्दन काका हे समाजाचा वारसा घेऊनच ते काम करत होते. काय वाटतंय आज काकांना आठवणी जागे होतात काय? हो, होतात. खूप आठवणी जाग्या होतात त्यांच्या. म्हणजे त्यांच्यापासूनच आमची सुरुवात झाली खरी म्हणजे. आणि आज काका असते तर खूप हे आनंद झाला असता. असता. पण हो. देवराज दादा म्हणजे एक पाठीमागे भाऊ कसा असावा, कारण त्यांनाही त्यांच्या मिसेसला संधी मिळाली असती, पण त्यांनी तुम्हाला संधी दिली. काय वाटते? नाही, खूप छान वाटते. त्यांनी खूप मार्गदर्शन केलं मला पण. आणि त्यांचे असेच कायम मग म्हणजे पाठीशी उभे राहतील आमच्या. कारण तुमचा तर जिल्हाध्यक्ष निवडीसाठी खूप रणकंदान पूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष इकडे दिलं होतं. त्यामुळं मध्ये 2 दिवसापर्यंत तुमचे सर्व सदस्य अज्ञातवासात गेले. त्यामध्ये साहेब सुद्धा प्रामुख्यानं मुख्य भूमिकेत होते. काय वाटतं, साहेबांचं काय मार्गदर्शन लाभलं? आहे, काही सूचना द्यायच्या त्यांनी दिल्या आम्हाला. चांगलं मार्गदर्शन, चांगलं काम करा. आपले सांगली जिल्हा परिषद चांगली म्हणजे हे होईल असं त्याचं हे करा. महाराष्ट्रात आपली चांगल्या रीतीने चालेल असं हे करा. काय वाटतं, आता पहिला अजेंडा काय असणार आहे? कारण आता इथून पुढे तर कामाची सुरुवात होते, काय अजेंडा असणार आहे? काही महिलांचे प्रश्न असतील किंवा बांधकामाचे असेल, जलजीवन योजना असेल, प्रत्येक गावात काही ते प्रश्न असतील ते हे करण्याचा प्रयत्न करील चांगल्या रीतीने. अगदी थोडक्यात आणि शेवटचा प्रश्न, महिलांसाठी काय वाटते, काय सूचना द्याल तुम्ही महिलांना? कारण आता आपण महिला आहात आणि आपल्याला काम करायची खूप मोठी संधी आहे. महिलांसाठी काही संधी असतील त्या आपण उपलब्ध करून त्यांना गाव पातळीपर्यंत आणून देऊ शकतो. अंगणवाडीसाठी म्हणा किंवा गोरगरिबांसाठी काही योजना असतील त्या आपण त्यांच्यासाठी करू शकतो. तर ह्या धन्यवाद. नूतन जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील होत्या आणि त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की इथून पुढचं जे काम आहे, महिलांचं सबलीकरण असू दे, शिक्षणासाठी असू दे, आरोग्यासाठी असू दे, जितका जास्त वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत जिल्हा परिषदचे ज्या काही योजना असतील त्या पोहोचवण्याचे ते काम करणार आहेत. सांगली तकसाठी शीतल कुमार शेटे,